आज 16 सप्टेंबर अर्थात वैश्विक ओझोन दिवस। प्रत्येक माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन अर्थात O2 हा आवश्यक आहे, पण त्याचबरोबरीने या सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी O3 अर्थात ओझोन सुद्धा तितकाच गरजेचा आहे। आणि याच निमित्ताने आपण ओझोन दिवस 16 सप्टेंबरला साजरा करतोय। असं म्हणायला हरकत नाही, अर्थ विदाउट ओझोन इज लाईक हाऊस विदाउट रूफ। खरंच आहे, पृथ्वीवर जर ओझोन नसेल तर ते घराला छप्पर नसण्यासारखं आहे। याच निमित्ताने ओझोनचं महत्त्व, त्याचबरोबरीने आपल्याकडे निर्माण होणाऱ्या विजेचं महत्त्व या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी दोन मान्यवर आणि तज्ज्ञ आज आपल्याकडे आहेत। आज आपल्याबरोबर आहेत NPCILचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक श्री सतीश कुमार शर्मा सर। नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत। त्याचबरोबरीने आज आपल्याबरोबर आहेत टेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष तसेच युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रॅमचे माजी संचालक डॉक्टर राजेंद्र शेंडे सर। नमस्कार सर, कार्यक्रमात आपलंही खूप खूप स्वागत। नमस्कार। आज आपण ओझोन डे साजरा करतोय, तर मला इथून सुरुवात करावीशी वाटते की ओझोन दिवस साजरा करायला नेमकी सुरुवात कधीपासून झाली आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हा दिवस खूप जास्त महत्त्वाचा का आहे? शेंडे सर। सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत, श्रोत्री आणि आपले दर्शक, आणि त्याबरोबरच गणरायाला वंदन। या सध्याच्या संकटातून त्यांनी आपणा सर्वांना वाचवावं अशी प्रार्थना करतो। तुम्ही फार छान उदाहरण दिलं की ओझोन लेयर म्हणजे आपल्या घराचं, आपल्या या पृथ्वीचं एक छप्पर आहे। ते छप्पर नसेल किंवा ते छप्पर गळायला लागलं की आपण काय करतो, प्रथम त्या छप्पराची दुरुस्ती करतो। आणि हेच या आजच्या दिवसाचं जागतिक ओझोन दिवस ते महत्त्व आहे की आपल्याला जेव्हा कळालं की काही निर्मित रसायनामुळे ओझोन लेयरचा ऱ्हास होतोय, म्हणजे ते छप्पर असं वीक होत चाललेलं आहे, तर त्यासाठी जे काही प्रयत्न झाले, सगळ्या जगाने प्रयत्न केले आणि अत्यंत यशस्वी प्रयत्न केले, म्हणून आपण हा आजचा 16 सप्टेंबर हा दिवस आपण जागतिक ओझोन डे म्हणून मानतो। याचं महत्त्व असं आहे की 1987 साली मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ओझोन वाचवण्यासाठी, ओझोनचा थर वाचवण्यासाठी ज्याची निर्मिती झाली, तो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आता सगळ्या जगातल्या सर्व देशांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। आणि 7 वर्षांनी 1987 सालापासून 1994 सालापर्यंत जेव्हा हे सगळे प्रयत्न करायचे ठरवले लोकांनी आणि त्याच्यावर ॲक्शन घ्यायला सुरुवात केली, तेव्हा कळालं की ही ॲक्शन आपण योग्य दिशेने करतोय आणि त्यातून आपल्याला यश मिळणारच। म्हणून 1994 साली हा जागतिक ओझोन दिवस मानावा आणि 1994 पासून आपण हा दिवस खऱ्या दृष्टीने साजरा करतोय, कारण आपण त्यात यशस्वी होत चाललेलो आहोत। क्या बात आहे, आपण खूप छान पद्धतीने आम्हाला हा दिवस कधीपासून सुरू झाला याचं महत्त्व समजावून सांगितलं। आता मला कार्यक्रमात शर्मा सरांकडे वळावंसं वाटतं। सर, आपसे ये बात पूछना चाहती हूँ कि ओवरऑल एनवायरनमेंट में जो ग्लोबल वार्मिंग बढ़ रहा है, तो उसे कम करने में परमाणु ऊर्जा की सहायता कैसी हो रही है सर? अगर हम ग्लोबल वार्मिंग की समस्या पर ध्यान दें तो हम पाएंगे कि इसका मूल कारण है वातावरण में बढ़ती हुई कार्बन डाइऑक्साइड तथा दूसरी ग्रीन हाउस गैसेज की मात्रा। तो इसका जो एकमात्र उपाय है वो यह है कि हम पहले जो ग्रीन हाउस गैसेज का उत्सर्जन है उसकी मात्रा को कम करते हुए शून्य तक ले जाएं, और उसके बाद जो मात्रा वातावरण में उपस्थित है उसको वहाँ से हटाने के प्रयास करें।
तो इस दिशा में अगर आप देखें तो हमें जीवाश्म आधारित ईंधन पर अपनी निर्भरता को उत्तरोत्तर कम करना होगा। और अगर फिर विकल्प के तौर पर देखा जाए तो या तो फिर हमारे पास अक्षय ऊर्जा के स्रोत बचते हैं ऊर्जा की आवश्यकताओं को पूरा करने के लिए, जैसे कि सौर ऊर्जा या पवन ऊर्जा, और या फिर न्यूक्लियर पावर, नाभिकीय ऊर्जा। क्योंकि नाभिकीय ऊर्जा की ग्रीन हाउस गैसेज की उत्सर्जन की लाइफ साइकिल इंटेंसिटी, जिसको हम बोलते हैं आजीवन मात्रा, पानी से बनने वाली बिजली और हवा से बनने वाली बिजली यानी पवन विद्युत के समकक्ष है, तुलनीय है। यह उतनी ही स्वच्छ है ग्रीन हाउस गैसेज के बारे में जितनी पानी से बनने वाली बिजली या हवा से बनने वाली बिजली है। और नाभिकीय ऊर्जा का जो दूसरा महत्वपूर्ण पहलू है वो यह है, यह बिजली अक्षय ऊर्जा स्रोतों के विपरीत दिन के 24 घंटे साल के 365 दिन उपलब्ध रहने वाला बिजली का स्रोत है। और तीसरी इसकी जो विशेषता है जो मेरे हिसाब से बड़ी महत्वपूर्ण है वह यह है कि इसकी जो एनर्जी इंटेंसिटी है वो बहुत ज़्यादा है किसी भी दूसरे ऊर्जा के बिजली बनाने के माध्यम की तुलना में। उदाहरण के तौर पर अगर हम नेचुरल यूरेनियम से बिजली बनाने वाले एक बिजली घर की बात करें तो 1 करोड़ यूनिट बिजली बनाने के लिए मात्र 250 किलोग्राम नेचुरल यूरेनियम की आवश्यकता होती है, जबकि उतनी ही बिजली अगर हम कोयले से बनाएं तुलना के तौर पर तो लगभग 7000 टन कोयले का हमें ढुलाई करनी होगी, ढुलाई की व्यवस्था करनी होगी, जिसके अपने परिणामी उत्सर्जन होंगे, उसकी खुद की वजह से कुछ और ग्रीन हाउस गैसेज के उत्सर्जन होंगे। तो इस तरह से अगर हम देखें तो मेरा ये मानना है जीरो कार्बन डाइऑक्साइड, जीरो ग्रीन हाउस गैसेज की दिशा में बढ़ रहे होंगे, तब बेस लोड बिजली की ज़रूरत को पूरा करने के लिए नाभिकीय ऊर्जा एक महत्वपूर्ण योगदान दे सकती है। निश्चित ही परमाणु ऊर्जा एक बड़ा योगदान दे रही है। मला पुढे परत आपल्या ओझोन दिवसानिमित्त वळावंसं वाटतं। मला शेंडे सरांना विचारावंसं वाटतं की आत्ता सद्य परिस्थितीत ओझोनच्या थराची परिस्थिती साधारण कशी आहे? शेंडे सर, 1987 साली मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचं शिक्कामोर्तब झालं। त्यानंतर अतिशय उत्तम अशी स्ट्रॅटेजी जगाने केली की त्याचं कारण होतं मनुष्य निर्मित रसायनं की जी आपण आपल्या फ्रीजमध्ये, आपल्या एअर कंडिशनरमध्ये आणि एरोसॉलमध्ये, सॉल्व्हंट्समध्ये, नंतर आपल्या गादीच्या फोममध्ये हे ती रसायनं आपण वापरायचो आणि हळूहळू त्याचं उत्सर्जन होऊन ओझोनला धोका तयार झाला होता। 1987 साली जेव्हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर शिक्कामोर्तब झालं त्यावेळेस तर ओझोन लेअरच्या एकंदर परिस्थितीची अतिशय भयानक अवस्था होती। म्हणजे असंच जर उत्पादन मनुष्य निर्मित रसायनाचं चालू झालं असतं तर आज आपण हा प्रोग्राम बघू शकलो नसतो, कारण ओझोन लेअर हे पृथ्वीचं कवच कुंडल आहे। ते जर नसेल तर आपण कोणीच अस्तित्वात राहणार नाही। म्हणजे फक्त मानव नाही पण आजूबाजूची जीवसृष्टी आहे ती पण अस्तित्वात राहणार नाही। म्हणजे आपलं मंगळासारखं कदाचित झालं असतं की जिथे काही जीवसृष्टीच नाहीये, आपण अजून शोधतोय ती, तसंच आपल्या पृथ्वीचं झालं असतं। इतकी भयानक स्थिती होती। त्यानंतर ही मनुष्य निर्मित रसायनं जेव्हा हळूहळू कमी व्हायला लागली मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या आदेशानुसार आणि सगळ्या देशांनी जेव्हा त्याला पाठिंबा दिला आणि कृती करून दाखवली, त्यामुळे आता हा ओझोनचा थर पूर्ववत होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि फार मोठी चांगली गोष्ट आहे, कारण वातावरण हे याच्यामध्ये बरेच एअर पॉल्युशन आहे। त्यामुळे जे काही प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांचं उत्तर हे मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या ओझोनच्या उदाहरणाने दाखवून दिलेलं आहे। तो थर आता पूर्ववत होत चाललेला आहे। शास्त्रज्ञांना हे कमालीचा कॉन्फिडन्स आहे की साधारण
2050 पर्यंत जो पूर्वी जसा ओझोनचा थर होता, एवढं मोठं यशस्वी कार्य झालेलं आहे आणि त्यातून आपल्याला बरेच धडे घेण्यासारखे पण आहे. ही एक खूप चांगली आणि जमेची बाजू आहे असं मला वाटतं, की ओझोनचा जो थर आहे ज्याचा क्षय होत होता तो आता हळूहळू पूर्ववत व्हायला लागलाय. मला पुन्हा एकदा शर्मा सरांकडे जावंसं वाटतं आणि विचारावंसं वाटतं कि परमाणु ऊर्जा को लेकर लोगों के मन में बहुत सी आशंकाएं हैं, एक घबराहट है कि ये जो ऊर्जाएं है वो विनाशकारी है, वो रेडिएशन को क्रिएट करती है, तो उसको लेके ये आशंकाएं दूर करने के लिए आप कैसे प्रयास करते हो सर? मैडम, आपका कहना बिल्कुल सही है, लेकिन इसके ऐतिहासिक कारण हैं. अगर हम देखें तो विश्व ने सबसे पहले परमाणु की ताकत को परमाणु बम के माध्यम से हिरोशिमा और नागासाकी में हुए विनाश और उसके दीर्घकालीन दुष्परिणामों के रूप में देखा था. और इसलिए आज भी जब परमाणु ऊर्जा की बात होती है तो सबसे पहले उस विध्वंस की याद आती है, उन दीर्घकालीन दुष्प्रभावों की याद आती है, और इसलिए जनमानस के मन में इसके प्रति एक आशंका होना मेरे हिसाब से स्वाभाविक ही है. परंतु यदि हम वैज्ञानिक तथ्यों पर गौर करें तो हम पाएंगे कि परमाणु बिजली घरों में परमाणु की ताकत से जब बिजली बनाई जाती है तो यहाँ एक नियंत्रित प्रक्रिया होती है, और इन बिजली घरों की डिजाइन के समय से ही संरक्षा को सर्वोच्च प्राथमिकता देते हुए रेडियोधर्मी पदार्थों तथा पर्यावरण के बीच में विविध यानी कई अवरोधों की स्थापना की जाती है, तथा साथ ही इन सभी अवरोधों की सतत उपलब्धता की निगरानी की एक समुचित एवं व्यापक व्यवस्था की जाती है. साथ ही इन बिजली घरों के निर्माण में गुणवत्ता के सर्वोच्च मापदंडों का पालन किया जाता है. और अगर हम इनके प्रचालन में आए, प्रचालन की दिशा में आए, तो मैं आपको बताना चाहूँगा कि परमाणु बिजली घरों का प्रचालन पूर्णतः प्रशिक्षित इंजीनियरों तथा तकनीशियनों की टीम द्वारा संरक्षा को प्राथमिकता देते हुए और स्थापित मानकों के अनुरूप किया जाता है. वैज्ञानिक दृष्टि से देखा जाए तो आशंका का कोई कारण नहीं है, परंतु इन वैज्ञानिक तथ्यों को हमें जनमानस तक पहुंचाना होगा, जनता तक पहुंचाना होगा, और यह काम हम अपने जन जागरूकता कार्यक्रम के माध्यम से करते हैं, जिसमें हम बिजली घरों में के प्रचालन से संबंधित पैम्फलेट तैयार करवाते हैं. हम कार्टून के माध्यम से कुछ कहानियाँ, किस्से तैयार करवाते हैं और इनको क्षेत्रीय भाषाओं में तैयार करवाते हैं. इस प्रकार के साहित्य को हम लोगों तक पहुंचाने का प्रयास करते हैं. हम चल प्रदर्शनियों का आयोजन करते हैं. सबसे महत्वपूर्ण ये है, आके देखने से जो विश्वास पैदा होता है उसकी तुलना किसी से नहीं है. इसलिए हम सदैव अपने बिजली घरों में आसपास रहने वाले लोगों को निमंत्रित करते रहते हैं, आमंत्रित करते रहते हैं, और उनको खुले मन से पूर्ण पारदर्शिता के साथ बिजली घर के प्रचालन के बारे में समझाते हैं और दिखाते हैं. तो मेरा मानना है कि इन सब प्रयासों का अवश्य ही धीरे धीरे ही सही लेकिन प्रभाव होगा. खरं आहे, लोकांमध्ये हळूहळू का होईना पण याबद्दलची जागृती निर्माण नक्कीच होईल, आणि लोक जागृती झाली तर बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होऊ शकतील. मला शेंडे सरांना असं विचारावंसं वाटतं की आत्ताच मगाशी आपण म्हणालात की हळूहळू हवामानात देखील बदल होतोय, तर ओझोनचा थर पूर्ववत होणं ही एक बाजू दिसली तरी एक हवामान बदलाचं कुठेतरी संकट आपल्यावर येऊन ठेपलंय, तर हे नेमकं कशाने असावं असं आपल्याला वाटतं सर? हवामान बदल किंवा जागतिक तापमान वाढ, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, त्याचं कारण आणि ओझोनच्या थराचा ऱ्हास होणं याचं कारण हे अतिशय वेगवेगळं आहे. ओझोनच्या थराचा ऱ्हास हा केमिकल रिॲक्शननी होतो, की मानवनिर्मित रसायनं जेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये वातावरणात जातात, साधारण 10 किलोमीटर ते 30 किलोमीटरच्या दरम्यान हा ओझोनचा थर असतो. त्या थराचा ऱ्हास होण्यासाठी जी काही केमिकल्स लागतात, ती केमिकल्सचं उत्पादनच आणि त्याचा वापर पण
उत्पादन आणि वापर दोन्ही बंद करून आपण मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आणि ओझोन थर याची यशस्वीता आपण जाणून घेतली पाहिजे. हवामान बदल किंवा तापमान वाढ हे काही केमिकल रिॲक्शनने होत नाही वातावरणात, पण ते फिजिकल रिॲक्शन. म्हणजे जेव्हा कार्बन डायऑक्साईड, जसं डॉक्टर शर्मांनी सुरुवातीला सांगितलं, ग्लोबल वॉर्मिंग गॅसेस आहेत, वायू आहेत, ते जेव्हा वातावरणात सोडले जातात तेव्हा पृथ्वीवर एक वेगळं कवच निर्माण होतं. म्हणजे ओझोनचं कवच हा आपला एक नैसर्गिक आपली देणगी आहे. पण जेव्हा हवामानासाठी जे काही कवच कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे होतं, ती मनुष्याने दिलेली देणगी नाही म्हणता येणार. त्याचं कारण असं आहे की कार्बन डायऑक्साईड आणि इतर जे 5 प्रकारचे वायू आहेत की ज्याच्यामुळे तापमान वाढ होते, हे वायू आपल्याला एकदम बंद करता येणार नाही. जसं आपण मानवनिर्मित ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन अशी साधारण 100 केमिकल मानवांच्यामुळे निर्मित होतात इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे ओझोनच्या थराचा ऱ्हास होतो. पण हे जे केमिकल्स आहेत त्यातले बरेचसे केमिकल्स, फॉर एक्झाम्पल क्लोरोफ्लोरोकार्बन, हे ग्लोबल वॉर्मिंग पण आहे. त्यांच्या उत्सर्जनामुळे ओझोनचा ऱ्हास होतोच, पण तापमान वाढ सुद्धा होते. ही त्याच्यातली एक मोठी लिंक आहे. कारण कार्बन डायऑक्साईड हे आपल्या फॉसिल फ्युएल म्हणजे ऑइल, गॅस आणि कोळसा हे आपल्याला बिलियन्स ऑफ टन्स म्हणजे थाउजंड टाइम्स मोर. त्यामुळे दोन्हीमध्ये क्वांटिटी वाईज फरक आहे आणि दोन्हीमध्ये कारणं जी आहेत हवामान बदलाची आणि ओझोन थराची ऱ्हास होण्यासाठी ही अशी वेगळी आहेत. पण लिंक अशी आहे की ओझोनचे बरेच काही गॅसेस हे तापमान वाढीला सुद्धा मदत करत असतात. त्यामुळे त्याच्यावर ऍक्शन घेणं म्हणजे तापमान वाढीसाठी जे काही नुकसान होणार आहे ते सुद्धा कमी करण्यासारखंच आहे. खरं आहे. हा जो हवामान बदल होतोय किंवा आपण म्हणालात तसं दोघांनी की जनजागृती झाली तर याच्यावरती कार्य करणं थोडंसं होईना का सोपं होईल. दोन्ही तज्ज्ञांबरोबर आपण चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. पण आत्ता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तेव्हा कुठेही जाऊ नका, लगेच परत येतोय. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत ओझोन डे निमित्त, त्याचबरोबरीने परमाणु ऊर्जा, तिचे फायदे, लोकांमध्ये जागृती आणि 2 तज्ज्ञ आपल्याबरोबर आहेत. तर आता मला शर्मा सरांकडे वळावंसं वाटतंय आणि त्यांना विचारावंसं वाटतंय, ये जो परमाणु बिजली केंद्र है वो कहाँ कहाँ पर स्थित है, कितने हैं और प्रतिदिन लगभग कितनी बिजली यहाँ से निर्माण होती है? इस समय देश में 22 परमाणु रिएक्टर 7 परमाणु बिजली घरों में बिजली का उत्पादन कर रहे हैं. इनकी कुल स्थापित क्षमता 6780 मेगावाट है. अगर ये सभी रिएक्टर्स अपनी पूर्ण क्षमता से बिजली का उत्पादन करें तो एक दिन में लगभग 16 करोड़ यूनिट बिजली बनेगी. परंतु ऐसा होता नहीं है. रखरखाव के लिए या संरक्षा प्रणालियों की जांच के लिए समय समय पर इनमें से कुछ इकाइयों को बंद करने की आवश्यकता रहती है और इसलिए औसतन किसी भी दिन इन बिजली घरों से लगभग 12 से 13 करोड़ यूनिट बिजली का उत्पादन होता है. इसके अलावा अभी हाल में हमने एक पूर्णतः स्वदेशी 700 मेगावाट की प्रेशराइज्ड हेवी वाटर रिएक्टर इकाई को स्थापना का काम पूर्ण कर बिजली उत्पादन चालू कर ग्रिड से जोड़ा है. इसके अतिरिक्त भविष्य की योजनाओं के तौर पर 10 और रिएक्टर इकाइयाँ निर्माण के विभिन्न चरणों में हैं जिनकी कुल स्थापित क्षमता होगी 8000 मेगावाट. साथ ही भारत सरकार ने 10 और 700 मेगावाट के प्रेशराइज्ड हेवी वाटर रिएक्टर्स की स्थापना को वित्तीय मंजूरी दे दी है. इन सभी रिएक्टर इकाइयों की स्थापना का काम पूरा होने के बाद सन 2031 तक देश में परमाणु बिजली घरों से बिजली
उत्पन्न करने की जो कुल स्थापित क्षमता होगी वो 22,480 मेगावाट तक पहुंच जाएगी। साथ ही मुझे पूरा विश्वास है कि कुछ और नई इकाइयों की स्थापना के कार्य को हाथ में लिया जाएगा और वास्तविकता में सन 2031 तक स्थापित इकाइयों की क्षमता इस नंबर से कहीं ज़्यादा होगी। मला शेंडे सरांकडे वळावंसं वाटतं आणि विचारावंसं वाटतं, ओझोन संकटावरती आपण थोडासा उपाय करण्यासाठी समर्थ झालोय असं म्हणायला हरकत नाही, पण हवामान बदलावरती आपल्याला ठोस असा उपाय मिळत नाहीये किंवा तितकी लोकांमध्ये जनजागृती होत नाहीये, तर यासाठी नेमके कशा पद्धतीने प्रयत्न करायला हवेत शेंडे सर? खरं तर एखादं यश आपल्याला मिळतं तेव्हा त्यातून बरेच धडे घेण्यासारखे असतात. सध्या आपली महामारी चालू आहे कोविड-19, त्याच्यापासूनही आपल्याला धडे मिळत आहेत. पण ते धडे समजावून घेऊन पुढची वाटचाल करायची हे काही अजून मनुष्याला जमलेलं नाही. आता जेव्हा मनुष्य निर्मित वायूंची निर्मिती कमी केली जाते की ज्याच्यामुळे ओझोनचा ऱ्हास होतो, त्याच्यामुळे काही तंत्रज्ञान थांबलं नाहीये. ते गॅसेस जेव्हा आपण रेफ्रिजरेटरमध्ये वापरतो किंवा एरोसॉलमध्ये वापरतो किंवा सॉल्व्हंट म्हणून वापरतो किंवा इव्हन फायर एक्सटिंग्विशन म्हणजे आग विझवण्यासाठी सुद्धा ही केमिकल्स आहेत. मी सांगितल्याप्रमाणे साधारण 100 केमिकल आहे. तर त्याचं उत्पादन जर बंद झालं तर मग आपला फ्रीज बंद होईल, एअर कंडिशनर बंद होईल किंवा आपल्याला फायर आटोक्यात येणार नाही, असं काही झालेलं नाहीये. त्याचं कारण आपण अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन गॅस हा फ्रीजमध्ये असतो, त्याच्याऐवजी दुसरा ओझोन फ्रेंडली गॅस आपण वापरायला सुरुवात केली आणि त्यामुळे लोकांना कळून चुकलं की आपण फ्रीजमध्ये तो गॅस वापरतो म्हणजे फ्रीज टाकून द्यायचा नाहीये. फ्रीज आपल्याकडे असेलच पण त्याला गॅस टाकून द्या, हा जो अवेअरनेस आहे. आणि त्याच्याशिवाय बरेच काही धडे मॉन्ट्रियल प्रोटोकॉलने दिले की आपण सायंटिस्टकडून फार लवकर आकलन करून घेतलं आणि त्याच्यावर आपण ऍक्शन घेतली. तसं तापमान वाढीबद्दल होत नाहीये. आणखी एक धडा असा की सगळ्यांनी एकजुटीने काम केलं. 198 देश एकत्र येऊन त्यांनी एक ठराव केला, त्याप्रमाणे परफेक्ट ते शेड्यूल त्याचा वापर झालेला आहे आणि त्यामुळेच आपल्या त्याच्यात ओझोनचा थर वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. आता तापमान वाढीमध्ये तसं का होत नाही याचं कारण आहे, एक तर ते गॅसेस खूप मोठ्या प्रमाणात आहेत. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मानवाचा इतिहासच असं सांगतोय की आपण पूर्वीच्या क्रायसिसमधून आपण काही धडे घेत नाही. आता एकजूट होऊन काम करणं हे ओझोनमध्ये शक्य झालं, मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये शक्य झालं, पण आता ते इतर ठिकाणी होत नाही. महामारी सुद्धा आपल्याला त्याच्यामधून एक सगळ्यांनी मिळून एकत्र काम करायचं होतं, ते काही झालं नाही. प्रत्येक देशाने आपापली काळजी घेतली. तसंच तापमान वाढीबद्दल होतं. जे काही देश गरीब आहेत त्यांना भांडवल उत्पन्न करून द्यायचं किंवा त्यांची इन्क्रिमेंटल कॉस्टची चेंज ओव्हरची आहे की ज्याच्यामुळे जास्त पैसा लागणार, तो पैसा विकसित देशांनी देणं, हे सगळं मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये झालं आणि तेच त्याचं सक्सेस आहे. म्हणून तर आपण जागतिक ओझोन दिवस साजरा करतो. पण जागतिक तापमान वाढीचा जो दिवस आहे तो जेव्हा येईल तेव्हा त्याचं यश येईल, तेव्हा आपल्याला कळायला लागेल की खरंच आपण काहीतरी चांगलं केलं. खरं आहे, खूप अचूक आणि योग्य असा संदेश आपण दिलात की एकीने प्रयत्न करणं, एकजुटीने प्रयत्न करणं हे गरजेचं आहे आणि वैयक्तिक स्तरावर प्रत्येकाने यात सहभाग घ्यायला हवा. कारण प्रत्येकच जण असं म्हणाला की मी करून काय फायदा होणार, तर ते कधीच यशस्वी होणार नाही. मगाशीच शर्मा सर सुद्धा आपल्याला म्हणाले की ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यामध्ये परमाणु ऊर्जेचं योगदान महत्त्वाचं आहेच. तर इसके बारे में ग्लोबल वार्मिंग को कम करने में परमाणु ऊर्जा मददगार है, तो ये सब आप कैसे निभाते हो कि लोगों को आप कैसे समझाते हो इसके बारे में? ग्रीन हाउस गैसेज उत्सर्जन को कम करने की क्षेत्र में जो इसका योगदान है और हो सकता है, मैं नहीं समझता उसको लेकर लोगों के मन में कोई भ्रांतियां हैं. जो आशंकाएं हैं वो जैसा कि हमने पहले भी जिक्र किया, वो रेडिएशन को लेकर है और एक प्रकार का डर है परमाणु बिजली घरों को लेकर. तो जैसा मैंने पहले कहा कि परमाणु बिजली घरों की डिज़ाइन
निर्माण और प्रचालन में संरक्षा का पूरा ख्याल रखा जाता है। परंतु अगर हम परिणाम भी देखें, जो सबसे बड़ी आशंका है वो ये है कि परमाणु बिजली घरों से रेडिएशन निकलता है और उसका स्वास्थ्य पर दुष्प्रभाव पड़ता है। अगर हम इसकी वैज्ञानिक सत्यता की जांच करें तो हमारे सभी परमाणु बिजली घरों की सीमा रेखा पर रेडियोधर्मिता को मापने के संवेदनशील उपकरण लगे रहते हैं और पूरे समय उनकी निगरानी की जाती है। तो पिछले कई वर्षों की निगरानी के बाद जो बात सामने आई है वो ये है कि परमाणु बिजली घर की वजह से जो अतिरिक्त डोज, रेडिएशन डोज किसी को मिल सकता है, इवन जो हमारी परमाणु बिजली घर की सीमा रेखा पर बैठे हुए व्यक्ति को, वो जो प्राकृतिक रूप से मिलने वाला रेडिएशन है उसकी तुलना में नगण्य है। मैं इसको और अगर साफ तरीके से बोलूं तो ये कहूँगा कि जो भारत का सबसे बड़ा परमाणु बिजली घर है कुडनकुलम में, तमिलनाडु में, 1,000 मेगावाट की 2 इकाइयाँ वहाँ बिजली बना रही हैं। पिछले 5 वर्षों का अगर मैं औसत देखूं तो हमारे परमाणु बिजली घर की सीमा पर अगर कोई व्यक्ति 365 दिन तक साल में 24 घंटे लगातार बैठा रहे तो उसे बिजली घर की ओर से जो रेडिएशन डोज मिलेगा, अतिरिक्त डोज मिलेगा, वो 1/4 केला खाने के बराबर होगा या आधे मिनट की हवाई जहाज़ की उड़ान के बराबर होगा। तो इससे ये साफ जाहिर होता है कि इन बिजली घरों की वजह से हमें जो रेडिएशन का डोज मिलता है उसमें कोई बढ़ोतरी नहीं हो रही है। साथ ही एपिडेमियोलॉजिकल एक्सपर्ट्स ने, जो महामारी विशेषज्ञ हैं, उन्होंने हमारे बिजली घरों के आसपास के क्षेत्र में अध्ययन किए हैं और वैज्ञानिक सर्वेक्षण किए हैं, जिनसे ये परिणाम निकला है, ये नतीजा निकला है कि उस क्षेत्र में रहने वाले लोगों के स्वास्थ्य में बाकी दूसरे इलाकों में रहने वाले लोगों के स्वास्थ्य की तुलना में कोई खराबी नहीं है, कोई दुष्परिणाम नहीं है। तो यही जो बातें हैं जो कि पूरी तरह से वैज्ञानिक तथ्यों पर आधारित है और जिनको हम प्रयास कर रहे हैं कि ये लोगों तक पहुँचें विभिन्न जन जागरूकता माध्यमों के द्वारा, जिनका मैंने पहले भी जिक्र किया था, और जनमानस में फैली हुई एक भ्रांति को दूर करना समय साध्य तो होता है, थोड़ा वक्त समय तो उसमें लगेगा, लेकिन मैं समझता हूँ कि सही तरीके से और जनता की राय को प्रभावित कर सकने वाले लोगों जैसे कि टीचर्स, अध्यापक, डॉक्टर, विद्यार्थी, जनप्रतिनिधि, उनके साथ मिलकर हम जो काम कर रहे हैं उसके अवश्य ही सकारात्मक परिणाम देखने को मिलेंगे और भ्रांतियां दूर कर सकने में हम सफल रहेंगे। खरे दोन्ही तज्ञ आपल्याला हेच सांगतात की एकजुटीने प्रयत्न केले तर निश्चितच यातून चांगला मार्ग आपल्याला मिळेल। दोन्ही तज्ञांबरोबर चर्चा अशीच पुढे सुरू राहणार आहे, पण आत्ता वेळ झाली आहे एका ब्रेकची। ब्रेकनंतर परत भेटूयाच, तोपर्यंत बघत राहा आजचा विशेष कार्यक्रम। ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। चर्चा अतिशय चांगली सुरू आहे आणि आपण ती आता परत कंटिन्यू करतोच आहोत। तेव्हा मला शेंडे सरांकडे वळावंसं वाटतं आणि एक प्रश्न आवर्जून विचारावासा वाटतो की आत्ताच हाती आलेल्या IPCCच्या रिपोर्टनुसार भविष्यकाळात भारताला कुठल्या दुष्परिणामांना सामोरं जायला लागणार आहे? शेंडे सर। व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन। कारण कुठल्या संकटाला आपण आपण जो कुठल्या संकटाबद्दल आपण बोलणार आहोत ते संकट ऑलरेडी आपल्या दारामध्ये आलेलं आहे आणि IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज की जे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम अँड ऑर्गनायझेशनच्या एकजुटीने हे IPCC काम करत असतं। 2007 साली मी पण त्याचा एक मोठा लेखक होतो। पण या IPCCने सांगितलंय की आता खूप वेळ निघून गेली आहे तापमान वाढीबद्दल आणि संपूर्ण देशांनी एकजुटीने काम याच्यात अजूनही फारसं केलेलं नाहीये। आपल्याला काही प्रयोग कुठेतरी झालेत छोटे की ज्याच्यामुळे आपण धडा घेऊ शकतो,
असे प्रयोग झालेले आहेत, पण त्याच्यावर जागतिक परिणाम होण्या इतकेच प्रयोग झालेले नाही आहेत. आणि या तापमान वाढीचा जो मार्ग आहे तो चालूच आहे. IPCCचा जो 6वा रिपोर्ट आहे, ज्याला AR6 असेसमेंट रिपोर्ट 6, त्यातला एक भाग ऑगस्टमध्ये प्रसारित झाला, मागच्या महिन्यात. त्यात असं लिहिलेलं आहे की जगामध्ये एक्स्ट्रीम वेदर, म्हणजे असं भयानक वातावरणाचे जे काही प्रकार घडतात ते संपूर्ण जगामध्ये वाढीला लागतील आणि ते वाढायला लागतायत हे आपल्याला दिसतंय. त्यामुळे हे आता काही फ्युचरचं एस्टिमेट नाही आहे, हे सध्याचं आपण पाहतोय. किंवा प्रत्येक खंडामध्ये, 5ही खंडामध्ये हे प्रकार सुरू झालेले आहेत. आणि याचं छान मोठं एक लिस्ट, ट्रेंड, की का वाढायला लागतायत, किती वाढायला लागतायत, त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, किती वारंवार ते येतात, हे सगळं आता लिखित झालेलं आहे. पण लोकांना त्याच्यावर ॲक्शन घ्यायची वाटत नाही. त्याचं कारण आपण सांगितलं की आपल्याकडे ती विल पॉवर नाही आहे. आता महामारीचं संकट जर बघितलं तर एकजुटीने प्रत्येक कंट्रीजने एकत्र येऊन त्याच्यावर रिसर्च करून काही चांगले मार्ग काढायचे, हे काही झालेलं नाही आहे. की हवामान बदल किंवा तापमान वाढ ही पण एक महामारी आहे. म्हणजे सध्या जी महामारी कोविड-19ची चालू आहे त्याबरोबरच पॅरलल महामारी तापमान वाढीबद्दलची चालू आहे. इतकं त्याचा परिणाम गंभीर आहे. या 6व्या रिपोर्टमध्ये झालं काय की ज्याला एक मॉडेलिंग म्हणतात, की ज्याच्यामुळे आपण काहीतरी कॅल्क्युलेशन करून आपण एस्टिमेट करतो, तसं मॉडेलिंग भारतातल्या शास्त्रज्ञांनी यावेळेस सुरू केलेलं आहे. सर्वप्रथम IPCCचे जेव्हा अर्लियर रिपोर्ट होते त्याच्यामध्ये मॉडेलिंग कोणीतरी दुसऱ्या देशातली लोक करायची किंवा मॉडेलिंग करायची नाही किंवा फार कमी करायची. पण आता इंडियन सायंटिस्ट पण त्याच्यामध्ये भाग घेऊ लागलेत आणि आपलं स्वतःचं एक मॉडेल आहे. त्यामुळे भारतावर काय परिणाम होणार हे अतिशय छान प्रमाणपणे IPCCच्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे. किंवा एकदम एका दिवसामध्ये महिन्याभराचा किंवा 6 महिन्याभराचा पाऊस पडू शकतो. तर हे जे दुष्परिणाम आहेत त्याच्यामुळे आपलं फूड सिक्युरिटी, म्हणजे अन्नधान्य आपलं कमी होणार आहे. त्याचबरोबर कित्येक इंडस्ट्रीजना त्याचा लॉस होणार आहे. आणि एकंदरच या जीवसृष्टीवर जसा ओझोनच्या थराच्या ऱ्हासामुळे परिणाम होणार होता, तशाच प्रकारचे त्याच्याहूनही मोठे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागणार आहेत. ते पुणे, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी होणार आहेत आणि सुरू पण झाले. खरं आहे, येणाऱ्या संकटाची चाहूल अगदी आपण करून दिलीत आणि लोकांना हा सावधतेचा इशारा म्हणावा लागेल की आता तरी वेळ आली आपल्याला वैयक्तिक स्तरावरती सगळे जे काही गोष्टी आहेत त्या करण्याची. मला शर्मा सरांकडे वळावंसं वाटतं आणि त्यांना विचारावंसं वाटतं, आने वाली जो नई पीढ़ी है उनसे आप क्या संदेशा देना चाहते हैं सर? जलवायु परिवर्तन और पर्यावरण को होने वाली हानि की जो दुष्परिणाम हैं, अब वो वैज्ञानिक शोध पत्रों तक सीमित नहीं रह गए हैं. वो बाहर आकर प्रत्यक्ष तौर पर दिखाई देने लगे हैं. और ये साफ हो गया है कि हमारी जो वर्तमान जीवन शैली है वह सस्टेनेबल नहीं है. हमें सस्टेनेबल जीवन शैली की ओर जाना होगा, जिससे कि हम इस पृथ्वी को, जो कि हमारे पास हमारी भावी पीढ़ियों की विरासत है, इसको हम और अधिक समृद्ध रूप में और अधिक सुंदर रूप में, समर्थ रूप में अपनी आने वाली पीढ़ियों को, जो इसकी असली हकदार हैं, उनको ये लौटा सकें. यही हम सबका कर्तव्य है. और मैं इसी चीज़ के लिए न सिर्फ युवा पीढ़ी से, बच्चों से, बल्कि अपनी वर्तमान पीढ़ी से भी आग्रह करूँगा कि हम सब सस्टेनेबल जीवन शैली की ओर चलें और उसी दिशा में प्रयास करते रहें. वा, थोडक्यात पण खूप छान संदेश आपण दिलात. मला शेंडे सरांनाही आज विचारावं असं वाटतंय की 2021चा हा ओझोन दिवस आपण साजरा करतोय, तर या निमित्ताने आपण काय संदेश द्याल सर? शेंडे सर. जागतिक ओझोन दिवसाची एक थीम असते, एक सूत्र असतं आणि ते डिक्लेअर खूप आधी करतात. यावेळेचं जे आहे
लेट अस कीप आवर सेल्फ कूल अँड ऑल्सो आवर व्हॅक्सिन कूल. म्हणजे संदेश हा प्रत्येकाला गेलेला आहे, तो फक्त गव्हर्नमेंट्सला गेलेला नाहीये, की तुम्ही थंड मनाने एकजुटीने काम करा, तुमच्या अन्नधान्याची सुरक्षितता बाळगा. स्टोरेज, कोल्ड स्टोरेजेस किंवा अन्नधान्याची नासाडी होते, ती नासाडी न करता ते कसं त्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे करून आपण आपली पोटं भरू शकतो, दुसऱ्यांची पोटं भरण्यासाठी मदत करू शकतो. आणि व्हॅक्सिन पण कूल ठेवा. असे ते 3 थीम्स आहेत, त्याची सूत्र आहेत. तर या तिन्ही सूत्राला धरून माझा संदेश असा राहील, पर्टिक्युलरली युवकांना, तो म्हणजे ॲक्शन. बऱ्याच लोकांना असं वाटतं की सरकार विरुद्ध निदर्शनं केली की आपलं काम संपलं, आपण रस्त्यावर येऊन घोषणा दिल्या की आपलं काम संपलं. पण हे जे काम करायचंय ते आपले प्रधानमंत्री एकटे करू शकणार नाहीयेत, किंवा त्यांचं गव्हर्नमेंट फक्त एकटं एका बाजूला राहून करू शकणार नाहीयेत. पण आपल्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. बोलणं बंद करा, चालणं सुरू करा. वर्ल्ड ओझोन डे, जागतिक ओझोन दिवसाच्या निमित्ताने का आहे? कारण तसं करून दाखवलंय लोकांनी. आपण ओझोनचा थर वाचवून दाखवलेला आहे. तसंच तापमानवाढीचं जी महामारी आपल्याकडे आता आलेली आहे, त्यापासून पण, त्या संकटातून पण आपण वाचू शकू. असं वागणं, चालणं हे फार महत्वाचं आहे आणि ते प्रत्येकाने अंमलात आणलं पाहिजे. खरं आहे, क्रियेविणं वाचाळता व्यर्थ हेच म्हणतात, ते काही खोटं नाही. खरं तर दिवसेंदिवस आपल्यालाच उपभोक्तावाद सोडून जर छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या तर आपण कदाचित संतुलित पर्यावरणात जगू शकू, असं मलाही वाटतं. आज वेळात वेळ काढून 2 मान्यवर तज्ज्ञ आपल्याबरोबर होते, त्याबद्दल शेंडे सरांचे कार्यक्रमात मनपूर्वक आभार मानते. तसेच शर्मा सरांचे सुद्धा कार्यक्रमात मी मनपूर्वक आभार मानते. नमस्कार, धन्यवाद. पण येणाऱ्या भविष्य काळात मान्यवरांनी, तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचं पालन करा, म्हणजे निश्चितच आपल्याला ज्या पर्यावरणात जगायचं आहे ते पर्यावरण सुद्धा स्वच्छ, हरित आणि सुंदर असेल. आता इथेच थांबते. धन्यवाद.